नमस्कार मंडळी, योगोज किचन मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. श्रावण स्पेशल मध्ये आपल्या सिरीज मध्ये मागच्या वेळेस आपण केला होता साबुदाणा वडा आणि आता आपण करत आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त, राखी पौर्णिमेनिमित्त भावा बहिणींचा आवडता आयटम नारळी भात. चला तर मंडळी, आपली इतर रंगीबेरंगी तयारी झालेली आहे बरं का. सागर संगीत एकदम. नारळी भात म्हणल्यावर तुम्हाला एक महत्वाची इन्फॉर्मेशन देतोय. एक महत्वाचा पदार्थ लागत असतोय नारळी भातामध्ये आणि तो म्हणजे असतोय नारळ, किसून घेतलेला नारळ. हे महत्वाचं आहे बरं का. तमालपत्र आणि हे आहे दालचिनी, हे आहे लवंग, हे आहे तूप, दुधात टाकलाय केसर आणि ह्यो खायचा रंग तो आपण नंतर दुधात टाकणार. आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण मस्तपैकी कट करून घेतलेले आहेत. आणि हा भात म्हणजे तांदूळ, हा आपला बासमती तांदूळ थोडासा लांब 2 वाट्या घेतलेला आहे आपण. तर चला तर मग आपण आता तयारी करूया नारळी भाताची. तर सर्वप्रथम मंडळी, ह्यो तांदूळ जो आहे तो आपण 2दा धुवून घेऊया. चला तर मग. वाव, फॅन्टास्टिक. तर मंडळी, तांदळातलं पाणी असं निथळून घेऊयात. हे इथं आपण निथळत ठेवूयात. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू. हे पहा, या पदार्थांनी आपण फोडणी द्यायला सुरुवात करूयात. तर मंडळी, आता सुरुवात करतोय. सर्वप्रथम हे तूप पहा, मस्त असं साजूक तूप आपण टाकलेलं आहे कुकर मध्ये. आणि हे टाकल्या टाकल्या लगेचच आपण आपली फोडणी देणार आहोत. हे पहा, हे तमालपत्र, दालचिनी आणि लवंग आणि त्याच्या बरोबरच हा किसून घेतलेला नारळ, खोबरं, हे पहा. आणि लगेचच आपण ते परतून घ्यायचं आहे. वा 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 वा, खमंग वास सुटलेला आहे. माझी बहीण सपना, लता, श्रद्धा, सगळ्या बहिणी कृष्णाच्या त्या खुश होणार आहेत. बरं, माझं नाव योगेश आहे म्हणून कृष्ण म्हणला नाही तर तुमचा गैरसमज व्हायचा. काय समजले? आणि आता आपण हे पहा, किशमिश, काजू, किशमिश, बदाम, पिस्ता, सगळे ड्रायफ्रूट असे मस्त ह्याच्यात परतून घेऊयात. व्हेरी गुड, क्या बात आहे. खतरनाक होणार आहे आपला नारळी भात. आणि आता ह्याच्यामध्येच आपला बासमती राईस मस्तपैकी परतून घ्यायचा आहे आपल्याला. हा पहा, वा 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 वा, क्या बात आहे, बहुत बढिया. असा पूर्ण पद्धतीने हा घेतलेला आहे राईस आपण ह्याच्यामध्ये हलवून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचं राशी भविष्य नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मी सांगितलंय. आणि अशा रीतीने मंडळी, याच्यामध्ये आपण साखर टाकते. तुम्हाला काय वाटलं, आम्ही विसरलं असतं? नाही नाही, सगळ्यात महत्वाचा पदार्थ ह्योच असतील. समजली? आता एका टाकतली बघा बसतो. अरे बाप, कशी चमकली साखर बरं का. आणि असा हा ढवळून घेऊया भातामध्ये. अरे वा 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 वा. तर मंडळी, दुधामध्ये हा खाण्याचा रंग असा आपण ढवळून घेऊया. वा 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 वा. आणि आपण तो आता याच्यामध्ये अशा रीतीनं मिक्स करत आहोत मंडळी. वा वा वा. आणि तो हा ढवळून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपण केशर युक्त दूध जे आहे ते मिक्स करणार आहोत मंडळी. हे पहा, केशर युक्त दूध. वा 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 वा, छान छान छान. केशर केशर, माझी केशर मावशी पण ह्याच्यामध्ये पण केशर मावशीला टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आता छान ढवळून घेऊयात. मीठ, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट. हे बघा,
एवढं जे मीठ आहे ते छानपैकी आपण असं मिक्स करून घेणार आहोत. केशर ज्या भांड्यात ठेवलं होतं त्या भांड्यात पाणी मिक्स केलंय. बघा कसं छान रंग पकडलाय केशराचा. तर हे केसरयुक्त पाणी सुद्धा आपण असं छान पैकी पसरून घेणार आहोत. अरे वा 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 वा. अशा रीतीनं आता पुन्हा एकदा आपण हे सगळं छान पैकी मिश्रण ढवळून घेणार आहोत. वा 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 वा. तर आता आपण काय करतोय मंडळी, ह्याला आहे ना मंद आचेवरती आता असं ढक्कन लावून टाकायचं. ढक्कन बैठजा भाई, नाटक नहीं करने का बेडू. अरे बैठना ढक्कन, या हिस्सा आपण लगा दिलेला है. मंद आचेवरती 3 शिट्ट्या घ्यायच्यात मंडळी. तर तुम्ही काय करता, हा शिट्टी. तर मंडळी आता प्रेशर कुकरचं प्रेशर गेलेलं आहे. अपन ढक्कन खोलेंगे. ओ माय गॉड, सी दिस. ओ ला ला ला, सी दिस माय नारळी भात. आनंदजी, हा पहा नारळी भात, केशरयुक्त नारळी भात, नारळी पौर्णिमेनिमित्त, राखी पौर्णिमेनिमित्त. तुम्ही जरा चाखून पहा कसं वाटतंय तो. कसा वाटतोय. म्हणूनच आम्ही म्हणतो खात राहा सुखात राहा.